जनरल बात कर रहा हूँ। एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला काळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियाने आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना, वेगळं काय याच्यातच आमची एक वाक्यता दिसते. कोण ठीक आहे. बरं ठीक आहे, मला समजा जायचंय, यांच्यामध्ये बसून आता हो सांगू. अरे तुम्ही नरेटिव्ह तुम्ही खरेटिव्ह वरती आहात. ही वर्ष कोर्टाच्या ताब्यात आहे, 26 आहे आणि 26 माणसाच्या संबंधी ते भाष्य करणे हे काही सांगतानाचे लक्ष आहे. हजारेंना जे काही त्यांची तक्रार आहे ती तक्रार मांडण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यात काय निर्णय होतो तो बघू आणि नंतर ठरवू. अजिबात परत घेणार नाही.